हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण रक्षाबंधन स्पेशल डोनट करणार आहोत। लहान मुलांच्या आवडीचं आणि झटपट तयार होणारी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे। कुठल्याही मैदा किंवा अंड्याचा वापर न करता सिक्रेट रेसिपी आपण बनवणार आहोत। कसं करायचं चला बघूयात पुढे व्हिडिओमध्ये। इथे आपल्याला ब्रेड घ्यायचे। ब्रेडचे काट आपल्याला कट करून घ्यायचे, ते घ्यायचे नाही आहेत। काट आपण असे सगळे चारही बाजूनी कट करून बाजूला काढून घेऊयात। इथे आपल्याला एक स्लाइस घ्यायचे आहे। पाण्यामध्ये हलकेसे डीप करून घ्यायचे, त्याला ओलं करून घ्यायचे आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचे। गोळा तयार करून घेतल्यानंतर अशी एक स्टिक असेल किंवा पेन्सिल असेल त्याच्या साहाय्याने आपल्याला असं होल पाडून त्याचं डोनट तयार करायचे। नाहीच तर आपण असं फिंगरच्या साहाय्याने सुद्धा आपण ते करू शकतो। इथे बघा मस्त डोनट आपले सगळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला एकीकडे गॅसवरती तेल तापून घ्यायचे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला डोनट सोडून घ्यायचे। गॅस एकदम फास्ट ठेवायचा नाही आहे, मीडियम फ्लेमवरतीच ठेवून आपल्याला ते तळून घ्यायचे। आणि तळताना डोनट अजिबात सुरुवातीला हलवायचे नाही आहेत। ते एका बाजूने ब्राऊन होत आले कीच त्याला पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। मंद गॅसवर तळल्यानंतर काय होणार आहे, ते छान असे क्रिस्पी होणार आहेत। आतमध्ये सुद्धा छान असा क्रिस्पीपणा येणार आहे त्याला। इथे बघा किती मस्त तळलेले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात। इथे बघा दोन आपण त्याच्यातलं तेल असं व्यवस्थित काढून घ्यायचे आणि एका जाळीमध्ये काढून आपण ठेवून देणार आहोत। इथे सर्व डोनट आपण तळून घेतलेले आहेत आणि इथे मी चॉकलेट्स घेतलेत। व्हाईट चॉकलेट घेतलेलं आहे आणि डेअरी मिल्क। गॅसवरती पातेलीमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। इथे बघा आपण व्हाईट आणि डेअरी मिल्क दोन्ही चॉकलेट्स आपण असे मेल्ट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं, आपण जे डोनट जे तयार करून घेतलेले आहेत ते चॉकलेट्समध्ये डीप करायचे आहेत। व्यवस्थित एका बाजूने त्याला असं पूर्ण फिरून डीप करून घ्यायचं आहे। इथे बघा अशा पद्धतीने आपण सगळीकडनं लावून घेऊयात। जिकडे लागलं नसेल तिकडे सुद्धा व्यवस्थित आपण लावून घेणार आहोत। साईड कॉर्नरने सुद्धा आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे। तर आपण अशा पद्धतीने चॉकलेट्स लावून घेतलेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये आपण ठेवून घेणार आहोत। दुसरीकडे आपण व्हाईट चॉकलेट लावून घेणार आहोत, ते सुद्धा व्यवस्थित डीप करून असं काढून आपण प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत। डोनट्स आपले सगळे तयार झाल्यानंतर इथे आपण डेकोरेटसाठी कलरफुल स्प्रिंकल्स त्याच्यावरती टाकून घेणार आहोत। तुम्ही त्याच्याऐवजी ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकू शकता किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही सजवू शकताय। खूप मस्त आणि टेस्टी घरगुती डोनट तयार होतात। मुलांनी कधीही हट्ट केला तर अशा पद्धतीने झटपट तयार होणारे डोनट आपण त्यांना घरच्या घरी करून देऊ शकतो। अजून छान दिसण्यासाठी आपण त्याच्यावर थोडं चॉकलेट टाकून घेऊयात। चॉकलेटनी सजावट करूयात। डेकोरेट झाल्यानंतर आपल्याला हे डोनट फ्रीजमध्ये 1 तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। खूप मस्त बघू शकताय, खूप छान झालेले आहेत। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झालेत ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।